नंदे, हे नंदे, चल आत चल. कुठे? आत घरात. रात्री असं एकटी दुकटीने बसणं चांगलं नाही. लोक काय म्हणतील? नंदे, अगं काय म्हणते मी, कळतंय का तुला? चल उठ, अक्का बोलवतेय, चल. येणार नाही म्हणून सांग तिला. डोकं बिकं फिरलं की काय का तुझं? माझ्या जीवावर राहतीये ती इकडे आणि माझ्यावरच गुरकावतीये. तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? अगं तुझ्या चांगल्यासाठीच करते ना ती हे सगळं. असं लग्न लावून वाटोळ करायचं ठरवलंय तिने. इतका आडमुठेपणा बरा नव्हे नंदे. ती करते आडमुठेपणा. बरं चल तू आज चल, आपण अक्काशी बोलू. चल उठ. मला नाही काही बोलायचंय तिच्याशी. मग कुणाशी बोलणार आहेस तू? बघीन मी. बरं चल आत तरी चल. काय इथेच बसणार आहेस रात्रभर पहारे करण्यासारखी? जा तू. आणि तू? येईन नंतर. अगं पण अगं जा सांगितलं ना. जातीये मी, वस सांगतेस कशाला? ये की भूत. काहीतरीच काय उर्मी, हे बघ तू आता नसती खुसपट काढू नकोस. मला सांग, नंदिनी का नाही म्हणेल लग्नाला? कारण काय तिच्याकडे? सुनील सारखा चांगला मुलगा तिला शोधून सापडणार नाही. अरे हे सगळं तू मलाच काय सांगतोस? मला माहितीये. अगं मग तूच उगाच काहीतरी शंका काढतेस. हे बघ, आपल्या मनाची तयारी हवी एवढंच मला वाटतं. आता मनाबिनाची तयारी नाहीये, आता त्या नंदिनीच्या लग्नाची तयारी करायची. हो अरे, पण एक शक्यता म्हणून ती नाही म्हणाली तर काय याचा विचार नको करायला? नको नको उर्मी, ती नाही म्हणाली तर ह्याचा विचार करूनच मला थकवा आलाय. आता आपण कुठल्याच बाबतीत निगेटिव्ह राहायला नको. बरं ठीक आहे, पण कुमुद वहिनींचं काय? बोलतो मी भाऊशी. ऐकतील का रे ते? बघूया. माई? झोपला नाहीत ना ग? नाही नाही, या ना. अगं मी सांगायला आले, उद्या महाआरती आहे, हे स्वतः करणार आहेत. मला कळलं नाही. अगं गेले काही दिवस हे रामचंद्रला सांगायचे, कारण यांची मनस्थिती ठीक नव्हती ना. आज स्वतःहून म्हणाले उद्या महाआरती करूया आणि सगळ्यांना सांगा म्हणून. उर्मी, महाआरती म्हणजे आपल्याकडे मोठा सोहळा असतो, प्रसाद असतो, लोक येतात जातात आणि दादा स्वतः आरती करतात. आणि त्याच रात्री भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो मठात. हा, आता उद्या एवढं काही सगळं होणार नाही, कारण आत्ताच ठरलंय. रात्री कुणाकुणाला सांगणार ना गावात. तर जेवढे जमतील तेवढे जमतील, बाकी आपण सगळे घरातले आहोतच. अच्छा, पहाटे उठून आंघोळी बिंघोळी आवरून या बरं का लवकर. उठशील ना? हो माई. तर काय झालंय, ह्या सगळ्या प्रकारानंतर रामचंद्र बहुतेक आजच धाडेल कुमुदला माहेरी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?